कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा बालेकिल्ला. ताकद मिळेल. महिलेवरील अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातची आता एका पाठोपाठ एक धक्कादायक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. अशोक खरातनं एका गरोदर महिलेवरही अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे आणि या प्रकरणी त्याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. मंत्री आणि राजकीय नेत्यांचं भविष्य कथन, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ईशान्येश्वर मंदिराची स्थापना या माध्यमातून दबदबा निर्माण करणारा खरात हा भक्तांच्या अडचणींवर तोडगा अथवा फलप्राप्ती होण्यासाठी मंत्रतंत्रांच्या आधारे विविध उपाय सांगून महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं उघड झालंय. या संदर्भात एका पीडितेनं हिंमत दाखवल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात खरातकडे गरोदर पत्नीला घेऊन गेलेला पती आता तक्रार देण्यासाठी पुढे आला आहे आणि या संदर्भातीलच अधिक अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. 21 नोव्हेंबर 2023 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत शहरातील कॅनडा कॉर्नरवरील ओकस प्रॉपर्टीज या खरातच्या कार्यालयात गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. गरोदरपणातील विधी करायचं सांगून खरातनं हा अत्याचार केल्याचं समजतंय. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास पतीसह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटले. कार्यालयात विश्वासानं येणाऱ्या महिलांशी खरातनं अघोरी प्रकार केले, गुंगीचे पदार्थ त्यांना खाण्यास दिले आणि महिलांना मोहित करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. अशाच दुसऱ्या प्रकरणात सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरुद्ध बलात्कार आणि जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी दाखल गुन्ह्यात भोंदूबाबानं महिलेवर तिच्या लग्नाआधी आणि लग्नानंतर गुंगीचं औषध देऊन आपण कृष्णाचा अवतार असल्याचं सांगून अत्याचार केल्याचं समोर आलंय. दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर खरातला सायंकाळी विशेष तपास पथकाकडून शहर पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलं. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या कार्यालयात त्याची चौकशी सुरू होती. दरम्यान अशोक खरात प्रकरणाशी संबंधित रोज वेगवेगळे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. या संदर्भातील सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.